ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम संपन्न। मालेगाव दिनांक 24। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय मालेगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला। नागरिकांना हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांची जाणीव होऊन फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकाने कायद्याची माहिती करून घ्यावी व आपल्या हक्कांबाबत जागरूक करणे हा राष्ट्रीय ग्राहक दिनाचा मुख्य उद्देश आहे। यावेळी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष हरीश मारू, नायब तहसीलदार युवराज परचुरे, रमेश खरे, संदीप बोरसे, धान्य वितरण अधिकारी पंकज खैरनार, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हर्षाली आभाड, GST विभागाचे राज्यकर अधिकारी गणेश काकळे, पुरवठा निरीक्षक अधिकारी महेश ठाकूर, वीज वितरण कंपनीचे उपव्यवस्थापक अभिमन्यू भंडारी यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, ग्राहक पंचायत सदस्य कैलास शर्मा, डॉक्टर विनोद जैन, बद्रीनाथ काळे, नितीन शहा, नटवर वर्मा, विपिन जैन, जयघोष जाधव, राहुल आधारकर, राजेंद्र खैरनार, अशोक कोठारी, नरेंद्र नहार, कल्पेश भामरे, अशोक बागुल व नागरिक उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष हरीश मारू यांनी उपस्थितांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्य तसेच ग्राहकांनी कसे जागरूक राहावे, ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी काय करावे याबाबत काही उदाहरण देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले। आपल्याकडनं GST घेतात, त्यांच्या बिलामध्ये GST असतं, पण आपल्या असं लक्षात येईल मी ते बिल बघताना चेक केलं पाहिजे त्याच्यावर GST नंबर आहे। GST नंबर नसताना जर तो GST खाली आकारत असेल ते लोकांचा अनाप विकण्याचा फायदा काही लोक घेतात। खाली बिल येतो 500 रुपयावरती त्याच्या खाली GST लावून पण त्याचा GST नंबर आहे का? आणि नाही, जर असेल तो खराच आहे का खोटा टाकलेला आहे? 27 ABG BF 2957C1 जीवन असा असेल, परंतु तो तुम्ही GSTच्या पोर्टलवर जाऊन जर टाकला तर तुमच्या लक्षात येईल की हा त्याचा खरंच आहे का नाहीये। आणि जर नसेल तर तो मोठा गुन्हा आहे। त्याचा नसेल आणि तो GST आकारत असेल तर अशा वेळेला त्याची तक्रार तुम्ही करू शकता आणि असा जो धोरण बदलायचा त्याचा चालू असेल तर तो तुम्ही बंद करू शकता आपल्या एका जागृतीने। ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।